दोस्तों, रंग बिखरती शाम, एक ही रंग में रंगने वाली पर अपने अलग अलग अंदाज दिखाती रात, अपनी बदलती कलाओं के साथ दिन ब दिन निखरता जाता चांद, खुले आसमान में टिमटिमाती चंचल चांदनी, इन सब ने हमेशा से ही गीतकारों को प्रेरित किया है। यही सिलसिला अरसों से चलता रहा है, आज भी है और कल भी रहेगा। इसीलिए गुलजार जी कहते हैं कि गीत कभी बूढ़े नहीं होते, गीत कभी बूढ़े नहीं होते, उनके चेहरे पर कभी झुर्रियां नहीं पड़ती। बिल्कुल इसी तरह ये गीत आज भी हमारे जुबां का जायका बने ही हुए हैं। सुनते हैं ऐसे ही सदाबहार गीतों की झलक, पेश कर रहे हैं समी, अजय, तुषार और प्रशांत। हा पण एक भाव आहे जो तुम्ही अतिशय सुंदर व्यक्त करताय। एकदा सर्व म्युझिशियन्ससाठी टाळ्या। तुम्ही प्रत्येक गाण्यात बघताय आपले पुण्याचे सुप्रसिद्ध सिंथेसायझर वादक श्री मंदार देव आणि अमृता ठाकूर देसाई खास उल्लेख करावा आवडेल की आजच्या कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक मेंटॉर हे महेश ठाकूर देसाई आहेत। अमृता ही त्यांची कन्या। तेव्हा पुन्हा आपल्या संकल्पनेला साजेशी अशी त्यातली 2-3 कडवी तुम्हाला सांगते। नवरा बायको म्हणा किंवा प्रियकर प्रेयसी म्हणा, एका रम्य संध्याकाळी फिरायला गेले। हातामध्ये हात असावा, हातामध्ये हात असावा, ओठांवरती मौन असावे, आसपासच्या भौतिकतेचे दोघांनाही भान नसावे। सूर्य जातसे अस्ताला, सांज रेशमी लाल कुसुंबी, अशा रम्य त्या कातर वेळी, अशा रम्य त्या कातर वेळी शब्दांनाही स्थान नसावे। आणि मग चंद्राचाही दिवा दिसावा, शुभ्र फिकटसा खुल्या अंबरी, हळूच येता रात्र अशीही तृप्त मनाने परत फिरावे, हळूच येता रात्र अशीही तृप्त मनाने परत फिरावे। धुंद अशी ही संध्याकाळ, संध्याकाळचा हातात घेऊन येणारी घनगर्द रात्र, आणि त्या रात्रीच्या कुशीतून हळूच वर येणारा तो चंद्र, पहाटे पहाटे मंद होत जाणाऱ्या तारका बघत उगवणारा तो तेजपुंज शुक्र तारा। आता अशा सर्व सौंदर्य स्थळांची गीतकारांना भुरळ नाही पडली तरच नवल, नाही का? तेव्हा अशा या विलोभनीय रात्रीच्या गर्भातून अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण अशा गीतांनी जन्म घेतलाय। अशाच काही श्रवणीय गीतांची झलक आता आम्ही तुमच्या समोर सादर करतोय। तसे अस्ताला, सांज रेशमी लाल कुसुंबी, अशा रम्य त्या कातर वेळी, अशा रम्य त्या कातर वेळी शब्दांनाही स्थान नसावे। आणि मग चंद्राचाही दिवा दिसावा, शुभ्र फिकटसा खुल्या अंबरी, हळूच येता रात्र अशीही तृप्त मनाने परत फिरावे, हळूच येता रात्र अशीही तृप्त मनाने परत फिरावे। धुंद अशी ही संध्याकाळ, संध्याकाळचा हातात घेऊन येणारी घनगर्द रात्र, आणि त्या रात्रीच्या कुशीतून हळूच वर येणारा तो चंद्र, पहाटे पहाटे मंद होत जाणाऱ्या तारका बघत उगवणारा तो तेजपुंज शुक्र तारा। आता अशा सर्व सौंदर्य स्थळांची गीतकारांना भुरळ नाही पडली तरच नवल, नाही का? तेव्हा अशा या विलोभनीय रात्रीच्या गर्भातून अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण अशा गीतांनी जन्म घेतलाय। अशाच काही श्रवणीय गीतांची झलक आता आम्ही तुमच्या समोर सादर करतोय।